जागा एक, इच्छुक 10 मोठी नावं आणि गॉडफादरने लावलेली ताकद. राष्ट्रवादीत सध्या विधान परिषदेवर जाण्यासाठी प्रचंड स्पर्धा रंगली आहे. सुनेत्रा पवारांकडे इच्छुकांनी लॉबिंग सुरू केलंय. पण पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनी ते नाव जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे. आता विधान परिषदेचा आमदार होण्यासाठी कोण कोण इच्छुक आहे, कोणत्या नेत्यानं कुणासाठी लॉबिंग केलंय, राष्ट्रवादीत एका जागेवरून कशी तुंबल लढाई सुरू आहे, हेच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होईल. विधान परिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला 8 तर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या वाट्याला फक्त एक जागा येणार आहे. महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही एकच जागा मिळाली आहे. त्यामुळे या एका जागेवरून प्रचंड स्पर्धा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी तर ही पहिलीच विधान परिषद निवडणूक आहे. त्यामुळे उमेदवारांची निवड करणं ही सुनेत्रा पवारांसाठी राजकीय कसोटी ठरणार आहे. त्यामुळे आता एका जागेसाठी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार, या एका जागेसाठी कोण कोण इच्छुक आहे त्या नावांवरती एक नजर टाकूयात. यातलं पहिलं नाव आहे माजी आमदार अमोल मिटकरी. 24 मे 2020 रोजी मिटकरी विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले होते. संभाजी ब्रिगेड सारख्या पुरोगामी संघटनांमधून काम करणाऱ्या आणि शिवशंभूंवर व्याख्यान देणाऱ्या अमोल मिटकरींना अजित पवारांनी आमदारकीची संधी दिली होती. या सगळ्या काळात मिटकरी अजित पवारांशी एकनिष्ठ राहिले. आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अमोल मिटकरी पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर घातपाताचा दावा करणारे मिटकरी पहिले व्यक्ती होते. मिटकरी ज्यांना गॉडफादर मानत होते ते अजित पवारच आज जगात नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी शब्द कोण टाकणार हा प्रश्नच आहे. पार्थ पवारांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाण्यासाठी मिटकरींचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यातलं दुसरं नाव आहे समीर भुजबळ यांचं. छगन भुजबळांचे पुतणे असणारे समीर भुजबळ विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. 2009 मध्ये समीर भुजबळ नाशिकमधून लोकसभेत गेले होते. त्यानंतर 2 वेळा त्यांच्या पदरी पराभव आला. आता त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी काका छगन भुजबळांकडून मोर्चे बांधणी सुरू असल्याची चर्चा आहे. या यादीतलं तिसरं नाव आहे अनिकेत तटकरे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीच आपल्या लेखाला विधान परिषदेवर पाठवण्यासाठी खलबत सुरू केल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवारांसोबतही सुनील तटकरेंनी चर्चा केल्याचं कळतंय. पण सुनील तटकरे अनिकेत तटकरेंना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी प्रचंड आग्रही असल्याची माहिती आहे. विधान परिषदेसाठी इच्छुक पुढचं नाव आहे सूरज चव्हाण. सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते. छावाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई म्हणून त्यांचं हे पद काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर जनरल सेक्रेटरी आणि प्रवक्ते पदाची जबाबदारी सूरज चव्हाणांवर देण्यात आली होती. सुनील तटकरेंचे समर्थक म्हणून चव्हाणांची ओळख आहे. आता अनिकेत तटकरे इच्छुक असताना चव्हाणांना संधी मिळते का याकडे लक्ष असेल. आनंद परांजपे हे या यादीतलं 5वं नाव आहे. आनंद परांजपेंकडे सध्या प्रवक्ते पदाची जबाबदारी आहे. संघटनात्मक कामांमध्येही परांजपे सहभागी असतात. MMR रिजन आणि ठाण्यातले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणून परांजपेंची ओळख आहे. यातलं 6वं नाव आहे उमेश पाटलांचं. उमेश पाटील सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. प्रवक्ते म्हणूनही अनेक वर्षापासून उमेश पाटील जबाबदारी पार पाडतायत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्या गुडबुकमधील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. या 6 नावांव्यतिरिक्त अजून काही नावांची चर्चा होते. प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन, बाबा सिद्दीकी यांचे पुत्र माजी आमदार जिशान सिद्दीकी आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांची नावंही राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी चर्चेत आलीत. आता या चर्चेतलं आणि गेल्या विधान परिषदेवेळी आघाडीवर असलेले नाव म्हणजे रुपाली चाकणकर. हे नाव मात्र यंदा मागे पडलंय. अजित पवारांनी चाकणकरांना पुढच्या वेळी संधी देण्याचा शब्द दिला होता अशी चर्चा आहे. मात्र खरात प्रकरणामुळे चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. बॅकफुटला गेलेल्या चाकणकरांचं नाव यंदा विधान परिषदेच्या चर्चेतूनही बाहेर फेकलं गेलंय. आता काय घडू शकतं तेही बघूयात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा एक आणि सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलांचा दुसरा गट असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता विधान परिषदेवर आपल्या समर्थकाला संधी देण्यासाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न केले जातील. त्यातच पार्थ पवारांनी पक्षात अधिक लक्ष घातल्यानं त्यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. पवार मायलेक निष्ठावंत आणि चर्चेत नसलेल्या नावालाही पुढे आणू शकतात.
त्यामुळे सुनेत्रा पवार विधान परिषदेसाठी कुणाच्या नावाची घोषणा करतात याकडे लक्ष असेल. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. सुनेत्रा पवार विधान परिषदेवर कुणाला पाठवतील? घरातच आमदारकी मागणाऱ्या तटकरे आणि भुजबळांना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार योग्य तो संदेश देतील का? राष्ट्रवादीचं अंतर्गत राजकारण या निवडणुकीमुळे बदललेलं दिसेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.